नमस्कार मित्रांनो, आरोग्य बीट्स ह्या आपल्या मराठमोळ्या आरोग्य चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये लसूण हा केवळ चव वाढवणारा पदार्थ नसून तो औषधांचा खजिना मानला जातो. जर तुमच्या घरामध्ये 60, 70 किंवा 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक असतील आणि ते रोजच्या आहारामध्ये लसणाचा भरपूर वापर करत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे जाणून घेणार आहोत की वयोवृद्ध व्यक्तींसाठी लसणाचे अतिसेवन किंवा चुकीच्या पद्धतीने केलेले सेवन कशा प्रकारे आरोग्याला फायद्याऐवजी तोटा पोहोचवू शकते. चला तर मग आरोग्याचा हा खरा आणि शास्त्रीय प्रवास सुरू करूया. आपल्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहाटे उठल्या उठल्या उपाशी पोटी लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या चावून खाण्याची एक मोठी परंपरा किंवा सवय पाहायला मिळते. यामागे उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल समूळ नष्ट करण्याचा उद्देश असतो. हे खरे आहे की लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक अत्यंत गुणकारी सल्फरयुक्त घटक असते जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु वाढत्या वयानुसार शरीराची अंतर्गत संवेदनशीलता बदलते, ह्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कच्चा लसूण हा निसर्गतः अत्यंत तिखट आणि उष्ण प्रकृतीचा असतो. जेव्हा वयोवृद्ध व्यक्ती सकाळी काहीही न खाता या तिखट पाकळ्या थेट चघळतात तेव्हा त्यांच्या पोटातील नाजूक त्वचेला म्हणजेच गॅस्ट्रिक म्युकोसाला थेट फटका बसतो. उतारा वयात पचन संस्था आधीच कमकुवत झालेली असते आणि आम्ल संतुलित ठेवण्याची क्षमताही मंदावते. अशा स्थितीमध्ये हा तीव्र लसूण पोटात गेल्यास छातीमध्ये असह्य जळजळ, गॅस्ट्रिक रिफ्लेक्स आणि पोटात तीव्र कळा येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. तज्ञांच्या मते जेव्हा कच्च्या लसणाचा थेट संपर्क पोटातील पाचक हायड्रोक्लोरिक आम्लाशी येतो तेव्हा पोटातील नैसर्गिक रसांचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. या रासायनिक प्रक्रियेमुळे अनेक वृद्धांना सकाळीच मळमळणे, उलट्या होणे किंवा मग पोट फुगून गॅस होण्याचा त्रास सुरू होतो, ज्याला आपण अपचनाची समस्या म्हणतो. धक्कादायक बाब म्हणजे बरेचदा ज्येष्ठ नागरिक ह्या त्रासासाठी आदल्या दिवशी खाल्लेल्या इतर पदार्थांना कारणीभूत मानतात. परंतु ह्या त्रासाचे मूळ कारण त्यांनी सकाळी घेतलेला कच्चा लसूण असू शकते हे त्यांच्या लक्षातच येत नाही. म्हणूनच जर लसणाचे गुणधर्म शरीराला मिळवायचे असतील तर तो उपाशी पोटी कच्चा खाण्याऐवजी हलकासा भाजून घेणे किंवा रोजच्या जेवणामध्ये शिजवून खाणे हा ज्येष्ठ नागरिकांच्या पचन संस्थेसाठी अत्यंत सुरक्षित, सुटसुटीत आणि जालीम उपाय ठरतो. भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार लसूण हा अत्यंत तीक्ष्ण आणि उष्ण गुणांनी युक्त मानला गेला आहे, जो शरीरातील वात आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी उत्तम औषध आहे. मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर ह्याचे अतिप्रमाण आणि तेही उपाशी पोटी कच्चे सेवन केल्यास शरीरातील पित्तदोष भयंकर रीतीने उसळी मारू शकतो. पित्त वाढल्याने शरीरामध्ये उष्णतेचे विविध विकार, त्वचेची जळजळ आणि दाह निर्माण होतो. वयोवृद्धांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की कोणताही घरगुती उपाय किंवा निसर्गातील औषधी वनस्पती वापरताना तिचे प्रमाण म्हणजेच मात्रा आणि घेण्याची पद्धत योग्य असणे अनिवार्य आहे. जर आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी लसूण खायचाच असेल तर वैद्यकीय सल्ल्याने फक्त अर्धी पाकळी मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घेणे पोटाच्या आरोग्यासाठी हितावह ठरते. उतार वयामध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा इतर कार्डियक समस्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त पातळ करणारी अँटीकोॲग्युलंट्स किंवा अँटीप्लेटलेट प्रकारची औषधे घ्यावी लागतात. शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ नये यासाठी ही औषधे अत्यंत आवश्यक असतात. दुसरीकडे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या लसणामध्ये नैसर्गिकरित्याच रक्ताची गुठळी होऊ न देणारे म्हणजेच अँटीथ्रॉम्बोटिक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक अत्यंत संवेदनशील बाब आहे, कारण जेव्हा एखादी वयोवृद्ध व्यक्ती आधीच रक्ताशी संबंधित औषधे घेत असते आणि त्याच वेळी आरोग्यासाठी म्हणून कच्च्या लसणाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करू लागते तेव्हा ह्या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे शरीरातील रक्त आवश्यकतेपेक्षा जास्त पातळ होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. रक्त अतिप्रमाणात पातळ झाल्यामुळे शरीराची नैसर्गिक रचना धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव म्हणजेच इंटरनल ब्लिडिंग होण्याचा किंवा किरकोळ दुखापत झाली तरीही रक्तप्रवाह न थांबण्याचा गंभीर धोका वाढतो. बऱ्याचदा याची प्राथमिक लक्षणे म्हणून दात घासताना हिरड्यांमधून अचानक रक्त येणे किंवा त्वचेवर विनाकारण निळसर डाग पडणे अशा समस्या दिसू लागतात, ज्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिक किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जेवणामध्ये चवीसाठी वापरलेल्या लसणामुळे हा त्रास होत नाही, तर औषधांसोबत लसणाच्या गोळ्या म्हणजे सप्लिमेंट रूपात किंवा कच्च्या पाकळ्यांचा अतिरेक केल्यामुळे ही गुंतागुंत निर्माण होते. म्हणूनच घरातील ज्येष्ठ सदस्यांची हृदयाची औषधे सुरू असतील तर त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्यातील लसणाचे प्रमाण योग्य मर्यादेत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
आधुनिक वैद्यकीय संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया किंवा मेजर ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णांना काही दिवस आहारामध्ये लसूण न घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्रावाचा कोणताही धोका उद्भवणार नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आहारातून लसूण पूर्णपणे वगळावा. रोजच्या वरण भाजीमध्ये किंवा भाजीला फोडणी देताना वापरलेला शिजवलेला लसूण आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतो, कारण शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे लसणातील तीव्र औषधी घटकांची दाहकता आणि संहती कमी झालेली असते. मात्र रक्ताशी संबंधित औषधे सुरू असताना लसणाचा औषध म्हणून अतिरिक्त वापर करण्यापूर्वी नेहमी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणे हाच सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा आणि योग्य मार्ग आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना पचन संस्थेशी संबंधित दीर्घकालीन तक्रारी आहे त्यांनी आहारातील प्रत्येक घटकाकडे अधिक जागरूकतेने पाहणे आवश्यक असते. विशेषतः पोटातील अल्सर, दीर्घकाळ चालणारी पोटाची जळजळ किंवा वारंवार आम्लपित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये काही अन्न पदार्थांची सेन्सिटिव्हिटी अधिक असू शकते. लसूण हा अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी युक्त असला तरी त्यामधील काही नैसर्गिक सक्रिय घटक पचन संस्थेला उत्तेजित करण्याचे काम करतात. निरोगी व्यक्तींमध्ये यामुळे पचनक्रियेला मदत होऊ शकते, परंतु ज्यांच्या पोटातील आतील भाग आधीपासूनच संवेदनशील आहे त्यांच्यामध्ये काही वेळा जळजळ किंवा अस्वस्थता वाढल्याचे जाणवू शकते. अशा व्यक्तींना जेवणानंतर पोटामध्ये आग होणे, घशात आंबटपणा जाणवणे किंवा छातीमध्ये अस्वस्थता निर्माण होणे यांसारख्या तक्रारी अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे लसूण सर्वांसाठी सारखाच परिणाम करेल असे गृहीत धरण्याऐवजी स्वतःच्या प्रकृतीनुसार त्याचा वापर करणे अधिक योग्य ठरते. वाढत्या वयात शरीरातील अनेक संरक्षणात्मक यंत्रणा पूर्वी इतक्या प्रभावी राहत नाही. पचन संस्थेचे कार्य मंदावणे, काही अन्न पदार्थांचे पचन कठीण होणे किंवा आम्लपित्ताच्या तक्रारी वाढणे हे बदल अनेक ज्येष्ठांमध्ये दिसून येतात. अशा वेळी अत्यंत तिखट, मसालेदार किंवा जड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटावरील ताण वाढू शकतो. काही वेळा लोकांना वाटते की एखादी विशिष्ट भाजी किंवा पदार्थ त्रासदायक ठरला, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या पदार्थामध्ये वापरलेले अतिरिक्त मसाले, तेल किंवा लसूण यांचाही त्यामध्ये वाटा असू शकतो. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या वारंवार होत असतील तर आहारातील संपूर्ण पद्धतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. हलके, संतुलित आणि सहज पचणारे अन्न अनेकदा अशा परिस्थितीमध्ये अधिक फायदेशीर ठरते. तसेच नियमित वेळेवर जेवण करणे आणि उशिरा रात्री जड अन्न टाळणे यामुळेही पोटावरील ताण कमी होण्यास मदत मिळू शकते. पारंपरिक आरोग्यशास्त्रात देखील शरीराच्या प्रकृतीनुसार आहार निवडण्यावर भर दिला जातो. एखादा पदार्थ गुणकारी असला तरी तो प्रत्येकाला सारखाच मानवेल असे नाही. जर लसूण खाल्ल्यानंतर वारंवार जळजळ, गॅस, पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर काही काळ त्याचे प्रमाण कमी करून शरीराची प्रतिक्रिया पाहणे उपयुक्त ठरू शकते. स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी जिरे, हिंग, कोथिंबीर किंवा इतर सौम्य मसाल्यांचाही वापर करता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराचे संकेत ओळखणे. कोणता पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला आराम वाटतो आणि कोणत्या पदार्थामुळे त्रास वाढतो हे लक्षात घेणे दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. निरोगी वृद्धत्वाचा पाया हा केवळ औषधांमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थामध्ये नसून संतुलित आहार, योग्य सवयी आणि स्वतःच्या शरीराची गरज समजून घेण्यात असतो. आपल्या घरातील स्वयंपाकात लसूण हा केवळ चव वाढवणारा मसाला नसून तो अनेक पारंपरिक पाककृतींचा आत्मा मानला जातो. मात्र लसूण वापरताना एक चूक अनेकांच्या नकळत होत असते. फोडणी करताना किंवा भाजी बनवताना लसूण इतका परतला जातो की त्याचा रंग गडद तपकिरी किंवा मग काळपट होत असतो. अनेकांना असं वाटतं की जितका लसूण जास्त भाजला जाईल तितकी चव वाढेल, परंतु प्रत्यक्षात असे केल्याने त्यातील उपयुक्त घटकांचे नुकसान होऊ शकते. लसणामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे अनेक जैवसक्रिय घटक त्याला आरोग्यासाठी महत्त्वाचे बनवतात, परंतु अत्यंत उच्च तापमान आणि जास्त वेळ शिजवण्यामुळे हे घटक कमी होऊ शकतात. परिणामी लसूण अन्नाला सुगंध देण्याऐवजी कडवट चव निर्माण करू शकतो आणि त्याची मूळ गुणवत्ता देखील कमी होऊ शकते. त्यामुळे लसूण वापरण्याची योग्य वेळ आणि पद्धत समजून घेणे तितकेच आवश्यक आहे जितके त्याचे सेवन करणे. लसणाचा अधिक चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर तो कापल्यानंतर किंवा ठेचल्यानंतर लगेचच कढईत टाकण्याची घाई करू नका. काही काळ तो तसाच ठेवला तर त्यामधील नैसर्गिक प्रक्रिया अधिक प्रभावीपणे घडू शकतात. त्यानंतर स्वयंपाक करताना लसूण मंद किंवा मध्यम आचेवर शिजवणे अधिक योग्य ठरते. हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतलेला लसूण सुगंधी लागतो आणि पदार्थाची चवही अधिक संतुलित राहते. उलटपक्षी करपलेला लसूण अन्नाचा स्वाद बिघडवू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये पचनशक्ती तुलनेने कमी झालेली असते.
अशा वेळी अतिशय भाजलेले किंवा करपलेले पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. त्यामुळे पोट फुगणे, जडपणा किंवा अपचन यांसारख्या किरकोळ तक्रारी निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच फोडणी देताना आचेचे नियंत्रण आणि योग्य वेळ यांना विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, चांगले आरोग्य केवळ कोणते पदार्थ खातो यावर अवलंबून नसते, तर ते पदार्थ कशा पद्धतीने आपण तयार करतो यावरही तितकेच अवलंबून असते. लसूण वापरताना तो स्वयंपाकाच्या शेवटच्या टप्प्यात घालणे किंवा कमी वेळ शिजवणे हा एक सोपा पण प्रभावी बदल ठरू शकतो. विशेषतः डाळ, आमटी, सूप किंवा मऊ भाजी सारख्या पदार्थांमध्ये हलक्या फोडणीतील लसूण चव आणि सुगंध दोन्ही वाढवतो. यामुळे अन्न अधिक रुचकर वाटते आणि जेवणाची इच्छा देखील वाढू शकते. वाढत्या वयामध्ये जेव्हा साधे, पचायला हलके आणि पौष्टिक अन्न महत्त्वाचे ठरते, तेव्हा अशा छोट्या स्वयंपाकाच्या सवयी मोठा फरक निर्माण करू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी स्वयंपाकघरात लसूण वापरताना त्याला जळू देण्याऐवजी त्याचा नैसर्गिक सुवास आणि सौम्य चव जपण्याचा प्रयत्न करा. अनेकदा उत्तम आरोग्याचे रहस्य हे महागड्या उपायांमध्ये नसून अशा छोट्या आणि शहाणपणाच्या सवयींमध्ये दडलेले असते. मित्रांनो, वय वाढल्यानंतर आहारातील प्रत्येक घटकाचे महत्त्व अधिकच वाढते आणि लसूण हा त्यापैकीच एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. अनेक ज्येष्ठ नागरिक आरोग्याच्या फायद्यांच्या अपेक्षेने लसूण मोठ्या प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोणतीही चांगली गोष्ट योग्य मर्यादेतच लाभदायक ठरते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शरीराला फायदा व्हावा म्हणून एखाद्या पदार्थाचे अतिसेवन केल्यास उलट त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच लसूण हा रोजच्या आहाराचा भाग असावा, पण तो संतुलित प्रमाणात असावा. सर्वसाधारणपणे शिजवलेल्या स्वरूपातील थोड्या प्रमाणातील लसूण अनेक ज्येष्ठांना सहज पचू शकतो आणि आहारातील चव व पोषण दोन्ही वाढवू शकतो. काही लोक कच्चा लसूण पसंत करतात, परंतु सेन्सिटिव्ह पचनसंस्था असलेल्या व्यक्तींनी त्याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरलेला लसूण शरीराच्या नैसर्गिक कार्यांना आधार देऊ शकतो, परंतु त्याला कोणत्याही चमत्कारिक औषधाप्रमाणे पाहणे योग्य नाही. विशेषतः ज्यांना काही औषधे सुरू आहे किंवा पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे, त्यांनी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच नियमित सेवनाची सवय लावावी. लसणाचे फायदे मिळवण्यासाठी केवळ तो खाणे पुरेसे नसते, त्यासोबतची जीवनशैली देखील तितकीच महत्त्वाची असते. अनेक वेळा लोक एखाद्या एकाच पदार्थाकडून सर्व समस्या दूर करण्याची अपेक्षा ठेवतात, पण प्रत्यक्षात चांगले आरोग्य हे अनेक सवयींच्या एकत्रित परिणामातून निर्माण होते. जेवणानंतर काही मिनिटे शांतपणे चालणे, दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि नियमित वेळेवर झोप घेणे या साध्या साध्या गोष्टी पचनसंस्था आणि संपूर्ण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात. विशेषतः जेवण झाल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडी हालचाल केल्यास अन्नाचे पचन अधिक सुरळीत होण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर श्वसनाचे हलके व्यायाम करणे, प्राणायाम किंवा सकाळची ताजी हवा यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि मन अधिक शांत राहते. जेव्हा रक्ताभिसरण, पचन आणि झोप या मूलभूत गोष्टी व्यवस्थित असतात, तेव्हा आहारातील पोषक घटकांचा शरीराला अधिक चांगला फायदा मिळतो. त्यामुळे लसूण, आले किंवा इतर पारंपरिक पदार्थांचे महत्त्व असले तरी त्यांचा खरा लाभ निरोगी सवयींसोबतच अधिक प्रभावीपणे मिळतो. शेवटी निरोगी वृद्धत्वाचे रहस्य कोणत्याही एका पदार्थामध्ये दडलेले नसून संतुलित जीवनशैलीमध्ये दडलेले आहे. लसूण हा उपयुक्त अन्न घटक असला तरी तो सर्व आजारांवरचा जादुई उपाय नाही. तसेच मित्रांनो, तो टाळण्यासारखा धोकादायक पदार्थ देखील नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, आरोग्य स्थिती आणि गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे आहाराकडे वैयक्तिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ताटामध्ये विविध रंगाच्या भाज्या, ताजी फळे, डाळी, कडधान्ये आणि घरगुती पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. त्यासोबत लसूण, हळद, जिरे, धणे आणि आले यांसारख्या पारंपरिक मसाल्यांचा संतुलित वापर केल्यास आहार अधिक समृद्ध होऊ शकतो. नियमित आरोग्य तपासणी, हलका व्यायाम करणे, सकारात्मक विचार करणे आणि कुटुंबियांसोबतचा आनंदी वेळ हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहे. मित्रांनो, वाढते वय ही मर्यादा नसून अनुभव, शहाणपण आणि आयुष्याचा आनंद घेण्याची संधी आहे. योग्य आहार, योग्य सवयी आणि आनंदी मन यांचा संगम साधला तर वृद्धत्वाचा प्रवास अधिक सुखकर, सक्रिय आणि समाधानकारक बनू शकतो. मित्रांनो, तुम्हाला आजची ही वैज्ञानिक आणि सत्य माहिती कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासह आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आरोग्याची अशीच खरी आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आपल्या आरोग्य बीट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.